नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत तिथे. चंद्रकांत हंडोरे सारखा चांगल्या कार्यकर्त्याला त्यांनी नंबर 1 लावून त्यांना पाडलं. काय चालू आहे? त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस हे डुबतं जहाज आहे आणि काँग्रेसच्या डुबत्या जहाजात कुणी बसायला तयार नाही. संजय राऊत सुद्धा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाबद्दल असे बोलतात की आम्ही आता नाना पटोलेशी बोलणार नाही. नाना पटोलेची काय किंमत त्यांनी करतायत? ते अध्यक्ष आहे पक्षाचे. आम्ही नाना पटोलेशी बोलणार नाही, आम्ही राहुल गांधीशी बोलू. तिकडे संजय राऊताबद्दल आंबेडकर बोलतात आहे की आम्ही संजय राऊताला ऐकणार नाही, आम्ही उद्धव ठाकरेशी बोलू. काय चालू आहे? त्यामुळे मला वाटतं की ह्या राजकारणामध्ये तीन तिघाळा काम बिघाडा आहे आणि खूप त्या ठिकाणी आतून धुसफूस आहे असं मला वाटतं. भाऊंडे साहेब, भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होतील ही चर्चा आहे. काय? भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होतील आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल होतील अशी चर्चा आहे. हा अधिकारच जर मला नसेल तर त्याच्याबद्दल मी काही चर्चा करणे योग्य नाही है. बावनकुळे जी, हिंदी में जानना चाहेंगे कल जो जयंत पाटिल ने खुलासा किया उस पर क्या कहीं ना कहीं शरद पवार का खाता है, ऐसा लगता है? नहीं, जयंत पाटिल जी ने जो कहा है उसमें दो बातें हैं. एक बात तो है कि उन्होंने जो कहा है कि ये जो महाराष्ट्र का मैंडेट है, जनता ने देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने के लिए जो वोट्स दिए हैं, वो वोट्स को शरद पवार साहब ने अपमान किया और अपमान करके शरद पवार साहब शकुनी की भूमिका में थे. हमारा एक कयास था, जहाँ तक मेरा भी कयास था, कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनाने में सबसे बड़ा षड्यंत्र और लालची प्रवृत्ति उद्धव ठाकरे जी भी आई थी कि मुझे मुख्यमंत्री बनना है, मेरे बेटे को मंत्री बनाना है. ये एक उनके मन में आया था करके ये सारा किस्सा हुआ, ऐसा मुझे लग रहा था. लेकिन जिस प्रकार से जयंत पाटिल जी कह रहे हैं तो उद्धव ठाकरे जी को जो कमांड कर रहे थे वो कमांड पूरी तरह से माननीय शरद पवार साहब कर रहे थे, ऐसा उनका कहना दिखता है. तो दो बातें हैं कि शरद पवार साहब से ऐसी अपेक्षा नहीं थी. कौन से कारण से वो देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनना चाहते? कौन सा ऐसा गुण है देवेंद्र जी में जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री करके वो चलते नहीं है शरद पवार जी को? इतना सारा जनता ने मैंडेट दिया, 5 साल 14 से 19 अच्छी सरकार चलाई. 2019 में जनता ने स्वीकार किया कि हाँ, देवेंद्र फडणवीस जी ने अच्छी सरकार चलाई, इसलिए मैंडेट मिला. उसके बाद शरद पवार साहब में क्या ऐसा लगा कि देवेंद्र जी को मुख्यमंत्री नहीं बनने देना, इसके लिए सब कुछ करिए, सारे गेम करिए, सारी नीतियां यूज करिए. अपने घर का भी बलि का बकरा बनाइए अजीत पवार साहब को. क्यों अजीत पवार साहब को बलि का बकरा बनाया शरद पवार साहब ने? क्यों उनको ये षड्यंत्र करने के लिए भेजा? क्यों ऐसा आपत्ति आ गई थी उनके ऊपर, परिवार के ऊपर, कि उनको सरकार में जिस प्रकार से उनको ये गेम करना पड़ा? ये सारा जयंत पाटिल जी कहते हैं, मैं नहीं कहता हूँ. अगर दो बातें हैं, एक तो शरद पवार साहब है तो शरद पवार साहब ने ऐसा नहीं करना था, और अगर नहीं है तो मुझे लगता है कि जयंत पाटिल जी के मन में क्या भावना शरद पवार साहब के खिलाफ आई है? क्यों शरद पवार साहब को बदनाम करना चाहते हैं? क्यों उनको विरोधी पक्ष नेता नहीं बनाया करके उनके मन में कुछ झगड़ा चल रहा है, अंतर्मन से कुछ उनके मन में आ रहा है? तो मुझे लगता है ये सब के कारण सामने आएंगे. लेकिन जयंत पाटिल जी के खुलासे के बाद शरद पवार जी के पूरी भूमिका पे प्रश्न चिन्ह लग जाता है, ये तो बात पक्की है. दिल्लीत बैठक सुरू आहे, काय सुरू आहे बैठकीमध्ये? पार्लमेंट बोर्डाची बैठक आहे, कारण काय वाटतं तुम्हाला? दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकी वारंवार होत असतात, त्याला काही मला वाटतं ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीचे काही भूमिका असतील. महाराष्ट्रातले काही प्रश्न, राज्यपाल, मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात नाही, त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे त्या विषयावर मी बोलू शकत नाही. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात हालचाली दिल्लीत सुरू आहेत का? नाही, मी एकनाथ शिंदे देवेंद्रजीशी आपण हा प्रश्न विचारा. थँक्यू सर. थँक्यू सचिन. चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलत होते आणि राज्यपालांच्या नियुक्ती संदर्भात ते म्हणालेत की यावरती जो माझा विषय नाही त्यावरती मी भाष्य करणार नाही. त्याचसोबत राज्यामध्ये नेमकं चाललंय काय, राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय या संदर्भात त्यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. अशा राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते पत्रकारांशी बोलत होते.